आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. नमस्कार. आज आपल्या समेत आहेत कल्पनाताई हुडे, ग्रामपंचायत सदस्य तांबेरे येथून. त्या खूप स्वामी भक्त आहेत. त्या स्वामींबद्दल खूप काही अनुभव सांगणार आहेत. स्वामींची सेवा कशी करायची ते पण ते सांगणार आहेत. त्याच्यामुळे आपण ते कसं करणार आहे ते सांगू शकताल का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ विषयी थोडीशी माहिती देते तुम्हाला. का स्वामींची सेवा करा कशी करायची, काय करायची सांगते मी. आपल्या घरात आपल्या स्वामींचा फोटो असतोच ना आपल्याकडे. मग आपण त्यांची 11 माळी जप करायचा आणि 3 अध्याय स्वामी चरित्राचे घ्यायचे. आपण घरामध्ये घेतल्यानंतर आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा येते आणि आपल्या मुलांना पण स्वामींविषयी, देवाविषयी माहिती मिळते. आणि ते पण म्हणजे आपल्या घरातून संस्कार, आपण मुलांवर संस्कार करतो. त्यासाठी आपण आहे ना घरात स्वामींची सेवा केली पाहिजे. आणि आपलं बघून मुलं पण करते. हो दिले. तुम्हाला काय अनुभव आला स्वामींच्या सेवेतून ते तुम्ही सांगा ना. स्वामींची सेवा केली ना तर भरपूर अनुभव येते. सगळ्यांना आलेत आणि मला पण येते आणि तुम्हाला पण येते. आणि तुम्ही जर स्वामींची सेवा केली ना मनोभावे तर तुम्हाला पण येते. तुमच्या मुलांचा चांगला निकाल लागल. तुमच्या घरात किंवा चांगलेच संस्कार होते तुमच्या मुलांवर. आणि घरात पण सगळं भरपूर होईल. धन धान्य म्हणजे संपत्ती स्वामींच्या कृपेने सगळं चांगलं होईल. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करा. स्वामी काही म्हणतात का बाबा माझी सेवा करते, माझ्या जवळ बसा, त्यातला भाग नाही तो. स्वामींना रोजचे 11 माळी जप करा आणि स्वामी चरित्र वाचा. आपल्या रोजची भाजी भाकरीचा नैवेद्य येतो. त्या जे आपल्याच्यानं जे होईल ते आपण थोडं दूध, चहा जे असेल ते आपल्याकडचं ते स्वामींना ठेवायचं आणि मग नंतर हे करायचं. तुमच्या गावामध्ये स्वामींची आरती ही कोणत्या माध्यमातून होती किंवा काय काय उपक्रम लादले जाते स्वामींचे ते पण? आमच्या इथे स्वामींची आरती दर शनिवारी 6 वाजता होते. आणि स्वामींची सेवा असल्यावर आम्ही एक महिलेला कोणाला एक नैवेद्य देतो. ती नैवेद्य घेऊन येते, प्रसाद घेऊन येते आणि तिच्या हातानं ती आरती ओवाळते. स्वामींच्या आरत्या खूप अशा छान असतात. त्या म्हणतो आम्ही तिथं केंद्रामध्ये. आणि रविवारी बालसंस्कार केंद्र पण असतं आमच्याकडं. मुलांना चांगले संस्कार मिळावे, मुलं चांगले घडावे त्यासाठी पण बालसंस्कार केंद्र पण चालू आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या त्र्यंबकेश्वरला, आपल्या नाशिकला, दिंडोरी सारख्या ठिकाणी खूप राबवलेले असते. आपल्या दवाखान्याचं ना ते पण तिथं असतं. स्वामींची सेवा ही कशी केली पाहिजे, त्यातून काय काय घेतलं पाहिजे? घेण्यासारखं भरपूर आहे. आपण जर श्रद्धेने केलं तर भरपूर मिळतं आपल्याला. आणि आपण, मला असं वाटतं आपण करावं. प्रत्येक घरातून एक तरी सेवेकरी तयार झाला पाहिजे. कारण की आताच्या याच्यामध्ये, कलीच्या युगामध्ये स्वामींच्या सेवेशिवाय आपल्याला कोणी तारणार नाही. त्यासाठी आपण स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे घरोघरी. आता आमच्याकडे नाही का, आम्ही महादेवाच्या मंदिरात करीत होतो आणि त्याच्या आधी रेणुका मातेच्या मंदिरात करीत होतो. पण आता यावेळेस पावसाचं वातावरण सांगितलं होतं, त्याच्यामुळं आता आम्ही गुरुचरित्राचं पारायण कुठे घ्यायचं आम्हाला असा मोठा प्रश्न पडला होता. पण स्वामी महाराजांनी आम्हाला इतकं हे दिलं ना. आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो नवीन, तर तिथं आम्ही करायला लावलं. तिथं इतक्या महिला आल्या ना, आम्हाला त्याच्यात जागा पण नव्हती. मग आम्ही बाहेर मंडप बांधला आणि त्याच्यात केलं. तिथंच आम्हाला समोरच ग्रामपंचायतनी जागा पण दिली. आणि आता कडीला साहेब आहेत ना, त्यांनी आम्हाला सभा मंडप पण मंजूर करून दिला. म्हणजे आम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये इतकं दिलं ना, लोकांनी भरभरून दिलं. आणि इतकं स्वामींनी आम्हाला मिळून दिलं ना, आम्हाला वाटलं पण नव्हतं. आमच्या केंद्राला फक्त 2रं वर्ष आहे तरी आम्हाला खूप चांगले अनुभव आले केंद्रामध्ये. आमच्या महिन्यात 51 महिला गुरुचरित्राच्या पारायणाला बसल्या. आम्ही इतका मोठा कार्यक्रम केला ना, भरपूर छान कार्यक्रम केला आमच्या मानाने. स्वामींच्या सेवेतून काय संदेश मिळाला पाहिजे? स्वामींच्या सेवेतून असं सांगते मी, तुम्ही ना स्वामींची सेवा करा. स्वामींची सेवा केल्यानंतर आहे ना, आपल्या
आपल्या मुलांचं भवितव्य पुढचं चांगलं घडेल. आता मी माझ्यावरून सांगते ना, माझे 2 मुलं डॉक्टर आहे. स्वामींच्या कृपेने माझे 2 मुलं डॉक्टर झाले. आणि असे अनुभव मला जसे अनुभव आले तसे किती काही महिलांना येऊन गेलेत आणि पुरुषांना पण येऊन गेलेत ना. त्यासाठी सांगते बा मी, हे काही अंधश्रद्धा वगैरे यातला काही भाग नाही. हा हे विज्ञानाला जोडूनच आहे. आणि दत्ताचाच एक दत्ताचाच एक अवतार आहे ना. स्वामींची सेवा करणं म्हणजे काही असं वेगळं हे नाही काही. मग करावं तुम्ही असं मला पण वाटतं. आपल्या घराची प्रगती करायची असते, आपल्या मुलांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असलं ना आपल्याला, आपण स्वामींची सेवा शिवाय पर्याय नाही. कारण की आपल्या मुलांवर संस्कार घडले पाहिजे. आपलं पुढचं महत्वाचं काय आहे, आपले मुलं. आणि आपण जर घरात जर स्वामींची सेवा केली ना तर मुलं सुद्धा तसेच घडतील. आता मी थोडक्यात माहिती देते. माझ्या नाती आहेत ना, त्या सुद्धा स्वामींची सेवा करतात. सुना मुलं तर करतेच, पण माझी नाती ना छोटीशी, ती सुद्धा स्वामी सेवा करते. म्हणजे घरातले संस्कार मुलांवर पडते. त्यासाठी आपण ही घरातून काहीतरी सेवा केली पाहिजे. पंचयज्ञ केला पाहिजे, अग्नीला तूप दिलं पाहिजे, गाईला घास दिला पाहिजे, मुंग्यांना साखर दिली पाहिजे, अतिथीला काहीतरी आपण हे दिलं पाहिजे. पंचयज्ञ माणसाकडून झालाच पाहिजे ना दिवसभरात. आणि तो करावाच मला असं वाटतं. कारण की ते काही असं मोठं काही हे नाही, हे छोटंच आहे. तुम्ही खूप छान माहिती दिल्यामुळे घराघरातून स्वामी भक्त निर्मित होतील अशी इच्छा आहे. धन्यवाद. श्री स्वामी तुम्ही समर्थ. मला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.